लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने नंदिनी जीवाचा रुसवा घालवण्यासाठी प्रयत्न करणार, तर दुसऱ्या बाजूने घरची थोरली सून म्हणून काव्या सगळ्यांचा मूड बदलण्याची जबाबदारी स्वीकारणार। आता नेमकं काय काय घडणार, कसं घडणार जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। तर आतापर्यंत आपण पाहिलं आहे की पार्थ आणि काव्या हे दोघंजणं जीवा आणि नंदिनीबरोबर बोलण्यासाठी, त्यांना समजावण्यासाठी त्यांच्या खोलीबाहेर आलेले असतात, पण खोलीतून त्यांना आवाज येतो आणि मग ते दोघंही जण तिकडनं निघून जातात। तर आता पुढे आपण असं पाहतो की नंदिनी ही जीवाला म्हणत असते, जीवा हो ऐकून घ्या माझं, पण जीवा मात्र नंदिनीचं काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतो। तो नंदिनीला सांगूनच टाकतो, नंदिनी प्लीज थोडे दिवस मला एकटं राहू दे, शांत राहू दे। त्यावर नंदिनी म्हणत असते, जीवा हो असं का बोलताय तुम्ही, एकटं राहू द्या म्हणजे काय, अहो बायको आहे मी तुमची शेवटी लग्नाची, तुमचं वाईट व्हावं असा विचार मी करू शकेन का, आणि तुमच्या कॅपेबिलिटीवरती मला डाऊट नव्हताच, फक्त मला तुम्हाला व्यवस्थित म्हणजे काम करता यावं इतकंच वाटत होतं, आणि म्हणून मी फक्त तुमच्यावरती कुठल्याही पद्धतीचं प्रेशर राहू नये ना, म्हणून फक्त मी त्या सरांना एवढंच सांगितलं होतं की म्हणजे तुम्हाला थोडंसं सांभाळून घ्या, आणि त्यामध्ये मला काही चुकलं आहे असं वाटत नाही आहे, तुम्ही का असे वाईट वागताय माझ्याबरोबर। पण जीवा नंदिनीला काहीच उत्तरं देत नाही, जीवा थेट झोपून घेतो रात्रीचा। आता दुसऱ्या दिवशीसुद्धा नंदिनी उठायच्या जीवा ऑफिसला निघून गेलेला असतो। नंदिनी ही मात्र आता जीवा कुठे गेला हे बघत असते, तर जीवा हा मनातल्या मनात ऑफिसला जाताना म्हणून गेलेला असतो की नंदिनी तू जे वागली आहेस ना ते खूप चुकीचं आहे, मला असं वाटलं होतं की तू माझ्यासोबत आहेस, पण नाही, तू माझ्यासोबत नाही आहेस तर तू मला एकटं पाडतीस। खरं तर मला आज खूप वाईट वाटतं, मला असं वाटत होतं की इथे तू माझ्याबरोबर असशील तर मी काहीही करू शकतो, पण जर तू माझ्याबरोबर नाहीच आहेस तर मग मात्र मी काहीच करू शकत नाही। असो, तुला या सर्व गोष्टींचा मुळात काही फरकच पडत नसेल तर आता या सर्व गोष्टींवर विचार करून मी तरी काय करू, मला वाटलं होतं की हे सगळं मी माझ्या मेहनतीने कमावलेलं यश आहे, पण नाही, हे सगळं तू दिलेलं दान आहे नंदिनी। आणि मग तो शेवटी नाश्ता वगैरे काहीही न करता तसाच उपाशीच ऑफिसला लवकर निघून जातो। इतक्यात त्याला आता मिस्टर बेर्डेकरांचा फोन येतो। जीवा फोन उचलतो तर समोरून मिस्टर बेर्डेकर सांगत असतात की जीवा अरे मी तुला पहिला चेक पाठवून देतो आहे ऑफिसला, नाही म्हणजे काय आहे ना तू कामाला सुरुवात कर, ते कसं आहे म्हणजे लवकरात लवकर मला ते फार्म हाऊस बांधून हवं आहे, एकदा का माझ्या बायकोच्या नावाचं फार्म हाऊस बांधून तयार झालं की मग मी तिला सरप्राईज देऊ शकेन। त्याबरोबर जीवा म्हणतो हो सर चालेल, तुम्ही चेक पाठवून द्या। मग आता ऑफिसला जीवा पोहोचेपर्यंत तिथे बेर्डेकरांचा एक माणूस चेक घेऊन उभाच असतो। जीवा तो चेक घेतो आणि आता तो चेक घेऊन तो विक्रम काकांच्या केबिनमध्ये येतो, आणि तिथे येऊन तो आता विक्रम काकांना सांगत असतो की बाबा ही माझी पहिली कमाई आहे, नाही म्हणजे स्वतःच्या स्वकष्टावर कर्तृत्वावर जरी मला काम मिळालं नसलं, माझ्या बायकोच्या उपकारांमुळे मिळालेलं असलं तरीसुद्धा मी हे काम स्वीकारलं आहे करायचं, आणि ही त्याचीच माझी पहिली कमाई आहे। मिस्टर बेर्डेकर यांचा आत्ताच एक माणूस येऊन गेला आणि त्याने हा चेक दिला आहे, त्यांनी असं सांगितलं आहे की पुढचं काम करायला आता मी सुरुवात केली पाहिजे, म्हणून त्यांनी हा चेक मला पाठवून दिला आहे पुढच्या कामासाठी। तर म्हणजे खरं तर हे माझं इन्कम आहे, तर हे माझं पहिलं इन्कम आहे, म्हणून मला असं वाटत होतं की मी ते तुम्हाला सुपूर्द करावं, बाबा प्लीज माझी पहिली कमाई घ्या। त्याबरोबर मग आता लगेचच बाबा हे जीवाला म्हणतात, जीवा मला एक प्रश्नाचं उत्तर देशील। जीवा म्हणतो अर्थात देईन बाबा, विचारा ना। त्यावर विक्रम काका मला सांगतात की पुरुषाची भरभराट कधी होते। त्यावर जीवा म्हणतो बाबा हे काय विचारताय। त्यावर विक्रम काका जीवाला पुन्हा म्हणतात विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दे ना, मला सांग पुरुषाची भरभराट कधी होते। त्यावर जीवा सांगतो घरातली बाई खुश असेल, घर आनंदी असेल तर। त्यावर विक्रम काका म्हणतात बरोबर, मला सांग माझी भरभराट कशी झाली। त्यावर जीवा म्हणतो कारण तुम्ही आईला कायम खुश ठेवलं, आम्हाला कायम सगळ्यांना खुश ठेवलं। त्यावर विक्रम काका म्हणतात अगदी बरोबर, मग आता तुझंही कर्तव्य नाही आहे का की तू नंदिनीला खुश करावं। नाही मला मान्य आहे की ती जे वागली ते चुकीचं होतंच, पण त्यावर जीवा म्हणतो बाबा प्लीज हे पण किंतु परंतु नका करू, नंदिनीने जे काही केलं आहे ना मला काम मिळवून द्यायला त्याने मला खूप वीक वाटते। त्यावर विक्रम काका म्हणतात हे बघ जीवा तुला वीक वाटतंय ठीक आहे, पण नंदिनीसुद्धा चुकीची नव्हती,
तिच्या जागी ती योग्य होती. तुला काम मिळवून देण्यासाठी तिने प्रयत्न केला. अर्थात आपल्या बायकोला वाटणं हे स्वाभाविक आहे की माझा नवरा कुठे कमी पडू नये, माझा नवरा कशात हरू नये, माझ्या नवऱ्याला नाराजी येऊ नये, आणि म्हणून नंदिनीने ते केलं. मग आता तुझंसुद्धा नवरा म्हणून कर्तव्य आहे का नाही की तुझी पहिली कमाई नेऊन तुझ्या बायकोच्या हातात द्यायची? हे बघ, जेव्हा आपण आपली कमाई आपल्या गृहलक्ष्मीच्या हातात नेऊन देतो ना, तेव्हा त्याच्यामध्ये आणखीन जास्त वाढ होते, आपली भरभराट होते. का माहिती आहे? कारण तिचा तो हसरा, प्रसन्न, आनंदी चेहरा हेच आपल्याला आणखीन जास्त काम करण्यासाठी आणखीन पुढे प्रोत्साहन देतं, आणखीन ऊर्जा निर्माण करून देतं आपल्या मनाला. त्यामुळे तुझी ही पहिली कमाई माझ्या हातात देऊ नकोस, तर जा आणि नंदिनीच्या हातात दे. खरं बघायला गेलं ना, तर जेव्हा मी तुला शिक्षा दिली तेव्हा मला सगळ्यांनी समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण मी कोणाचं काही ऐकलं नाही. पण नंदिनीने मला न समजवता तुझी साथ देणं पसंत केलं आणि तिने तुला हिंमत दिली, दिलासा दिला. तू काम कर, तू चांगलं काम करशील हे तिने तुला समजावून सांगितलं, आणि म्हणून जिद्दीने, चिकाटीने तू काम करायला तयार झालास. तिने प्रत्येक वेळी प्रयत्न केला की ती तुझ्या चेहऱ्यावर हसू आणू शकेल. हे सगळं तर मी खरं बोलतोय ना? त्यावर जीवा म्हणतो, हो बाबा, मला सगळं पटतंय, पण माझ्या मनाला ही गोष्ट वळत नाही आहे की नंदिनीने हे असं काहीतरी केलं. त्यावर मग विक्रम काका जीवाला म्हणतात, हे बघ जीवा, नंदिनीने मिस्टर बेर्डेकरांना सांगितलं आणि त्यांनी ऐकलं असं होत नाही ना. त्यांनी तुझं प्रेझेंटेशनसुद्धा पाहिलंच की, आणि तुझं प्रेझेंटेशन पाहिल्यानंतरच त्यांनी तुला काम दिलं. मला सांग, नंदिनीच्या एका शब्दाखातर ते तुला एवढं मोठं काम का देतील? सांग ना. नाही, मला मान्य आहे नंदिनीबरोबर त्यांची पर्सनल ओळख वगैरे होती, पण तरीही शेवटी काम हे काम असतं, ओळख ओळख असते. कळतंय का तुला? त्यांनी तुझं काम बघूनच तुला काम दिलं. पटतंय माझं? मग जीवा गप्प बसतो. तर दुसरीकडे आता काव्या ही विचार करते की घरामध्ये सध्या सगळं वातावरण हे कलुषित आहे. नाही म्हणजे घरात कोणीच खुश नाही आहे, आनंदी नाही आहे. नेहमी सगळ्यांचं पुढे पुढे होऊन करणारी नंदिनीताई हिच्यावरती सध्या जीवा फार जास्त नाराज झाला आहे. त्यामुळे नंदिनीताईसुद्धा खूपच अपसेट आहे. नंदिनीताईने जे काही केलं ते सगळं जीवाला यश मिळावं यासाठीच. अर्थात आता जीवा ही गोष्ट समजून घेत नाही आहे, पण म्हणा त्याचीसुद्धा या सगळ्यात काही चूक नाही आहे. कारण खरं बघायला गेलं तर जीवाला स्वतःचं कॅलेबर सिद्ध करायचं होतं, आणि जीवाने ते केलंही असतं याची मला खात्री. असो, जे झालं ते झालं. नंदिनीताईचा मूड बरा नाही आहे, नंदिनीताई काही करत नाही आहे, म्हणून मी सुद्धा असेच हातावर हात ठेवून बसणं चुकीचं आहे. नंदिनीताई आजपर्यंत सून म्हणून कर्तव्य पार पाडत आली आहे. मी सुद्धा या घरची सून आहे. त्यामुळे आता जर माझं कुटुंब नाराज आहे तर मी सुद्धा माझं कर्तव्य पार पाडायला हवं. माझ्या परीक्षेच्या काळात पार्थनी, मालिनी काकूंनी, विक्रम काकांनी सगळ्यांनी मला किती समजून घेतलं, किती सपोर्ट केला. मग आता जर ते सगळे नाराज आहेत तर त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती हसू आणणं माझं कर्तव्य आहे, आणि म्हणून मी काहीतरी असं करेन की ज्यामुळे घरातल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती हसू येईल, आनंद येईल. पण आता असं काय करू की ज्यामुळे सगळ्यांना आनंद होईल, सगळेजण खुश होतील? काय करता येईल, काय करू शकते असा विचार आता काव्या करत असताना काव्याला आठवतं ते म्हणजे आपण घरातल्यांसाठी काहीतरी चविष्ट पदार्थ बनवू शकतो. नाही म्हणजे असं मालिनी काकूच म्हणतात ना की कुटुंबाच्या पोटात शिरण्याचा मार्ग हा त्याच्या पोटातूनच असतो. मग आता मला सगळ्यांच्या पोटातून मार्ग काढतच सगळ्यांच्या चेहऱ्यावरच्या आनंदापर्यंत, हसण्यापर्यंत पोहोचावं लागेल. काय करू? चला पहिलं स्वयंपाकघरात जावं लागेल, स्वयंपाकघरात गेल्यावरच काहीतरी ठरवता येईल असा विचार करत आता काव्या ही स्वयंपाकघर गाठते. काव्य स्वयंपाकघरात आलेली असते, काय करू असा विचार ती करत असते. तर दुसरीकडे आता पार्था नुकताच बाथरूममधून काव्याला हाक मारतो. काव्या, जरा टॉवेल देत आहे का? मी चुकून विसरलो. आता काव्य हाक देत नाही. पार्थ पुन्हा हाक मारतो, काव्या टॉवेल देत आहे का? काव्या, पण त्याच्या लक्षात येतं की कदाचित काव्या खोलीतच नाही आहे. मग पार्थ खोलीमध्ये येतो, चेंज वगैरे करतो आणि विचार करतो, अरे या काव्या अशा अचानक गेल्या तरी कुठे? पार्थ बाहेर बघतो तर त्याला पिहू दिसते. पार्थ पिहूला विचारतो, काव्याला पाहिलंस का? त्यावर पिहू पार्थला चिडवत म्हणते, नाही रे दादा, नाही पाहिलं मी तुझ्या काव्याला. त्याबरोबर आता लगेचच पार्थ म्हणतो, पिहू तू ना हल्ली खूप आगाऊ झाली आहेस, प्रत्येक गोष्टीत तुला मस्करी सुचते. सांगू का मंजू तुला तुझं नाव? त्याबरोबर आता लगेचच पिहू म्हणते, माझं नाव कशाला रे आईला सांगायचं आहे तुला?
मी काही चुकीचं थोडी बोलते. तुला प्रत्येक वेळी काव्या वहिनी काव्या वहिनी काव्या वहिनी काव्या वहिनीच तर दिसत असते. बाकी तुला हल्ली कोणी दिसतं का? सतत आपलं बघावं तेव्हा काव्या वहिनीबद्दलच विचारत असतोस. त्यावर पार्थ म्हणतो हो का, मग आताही मी काव्याला शोधायला चाललो आहे, बाय. आणि मग आता तो पिहूला बाय बाय करतो आणि तिकडनं काव्याला शोधायला बाहेर पडतो. आता तो बाहेर येऊन विचार करतो, मे बी गेस्ट रूममध्ये त्यांचं काही सामान वगैरे राहिलं असेल, ते आणायला गेले असतील. पार्थ गेस्ट रूममध्ये बघतो तर त्याला काव्या दिसत नाही. पार्थ विचार करतो, अरे इथेही नाही, खोलीतही नाही, ह्या काव्या गेल्या कुठे? पार्थ काव्याच्या फोनवरती फोन लावतो, पण आता काव्याचा फोन बेडरूममध्येच राहिलेला असतो. त्यामुळे काव्या फोनही उचलत नसते. इतक्यात मालिनी काकू तिकडे येतात. मालिनी काकू पार्थला विचारतात, काय काय आई दिसतेय की नाही? काय झालं काय माझ्या मोठ्या मुलाला? मुलगा माझा एवढा चिंतित कसा बरं दिसतोय? काही झालं आहे का? कामात काही गडबड गोंधळ झाला आहे का? त्याबरोबर मग पार्थ म्हणतो, नाही ग आई, काम करणारे कुठे सापडत नाही आहे. त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात, काय? त्यावर पार्थ म्हणतो, अगं म्हणजे काव्या कुठे दिसत नाही आहे. त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात, काव्या? त्यावर पार्थ म्हणतो, हो, कुठेच दिसत नाही आहेत. त्याबरोबर मालिनी काकू मुद्दामून स्वतःचा पदर झटकतात. त्यावर पार्थ म्हणतो, काय ग, काय झालं? मालिनी काकू म्हणतात, नाही रे, माझ्या पदराला सुद्धा नाही बांधून ठेवली मी तिला, विसरले. मला माहीत नव्हतं ना, माझ्या मुलाला एक क्षणसुद्धा जगता येणार नाही. काव्या म्हणजे तुझा श्वास आहे, नाही? काव्या नसेल तर तुला श्वास घेता येत नाही, ते तुझं ऑक्सिजन झालं हल्ली. त्याबरोबर पार्थ म्हणतो, आई प्लीज तू सुद्धा आता पिहूसारखं सुरू करू नको. त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात, मी पिहूसारखं सुरू नाही करत आहे पार्थ, तुझं काय चाललं आहे? सतत काय काव्या काव्या करत असतोस? अरे काव्याशिवाय तुला करमतच नाही, विसरतोयस का? IASची परीक्षा देते ती. आता जेव्हा ती तिच्या पुढच्या ट्रेनिंगसाठी वगैरे जाईल तेव्हा मग काय करशील? तेव्हा तर मग तुला तिच्यापासून लांबच राहावं लागणार आहे, तेव्हा जमेल ना? त्यावर मग पार्थला त्या गोष्टीचं टेन्शन येतं. मालिनी काकू लगेचच पार्थला म्हणतात, अरे ए बाबा, त्या सर्व गोष्टीचं इतक्यातच लवकरच टेन्शन तू घेऊ नकोस, काळजी करू नको. काव्याला जायला अजून वेळ आहे. जेव्हा ती जाणार असेल ना, त्याच्या 15 दिवस आधी तू काळजी कर. आणि सध्याचं म्हणत असशील तर सध्या तुझी काव्या स्वयंपाकघराकडे जाताना मी पाहिली, बघ जाऊन, कदाचित तिथेच असेल. मग मालिनी काकूंच्या सांगण्यावरून पार्थ लगेचच स्वयंपाकघरात येतो. बघतो तर काय, काव्या स्वयंपाकघरातच असते. आता काव्याने मस्त गॅसवरती कढई ठेवलेली असते तापण्यासाठी. आता पार्थ काव्याला स्वयंपाकघरात बघतो आणि जरा खुश होतो. पार्थ 2 मिनटं तिथेच थांबतो आणि पार्थ आता स्वप्नात जातो. पार्थला स्वप्नामध्ये दिसत असतं की काव्या त्याच्यासाठी छान टिफिन बनवते. तिने सुंदर साडी घातली आहे, पदर कमरेला खोचला आहे आणि ती हो हो आले आले देशमुख, थांबा, इतक्या 5 मिनटात डबा झालाच, मी पॅक करते, असंच ती सांगत असते. असं त्याला चित्र दिसतं. इतक्यात काव्याची नजर पार्थवर पडते. पार्थ एकटाच हसतोय हे काव्या बघते आणि काव्या पार्थकडे येते आणि त्याच्या डोळ्यांसमोर टिचकी वाजवते आणि पार्थला म्हणते, देशमुख कुठे हरवलात, काय झालं? त्यावर पार्थ हा भानावर येतो. काव्या म्हणते, काय दिवसाढवळ्या स्वप्न बघताय? त्याबरोबर पार्थ म्हणतो, हो बघतोय, दिसत होतं मला माझ्या स्वप्नात माझी बायको सुंदर छान साडी नेसून कमरेला पदर खोसून माझ्यासाठी टिफिन बनवते ऑफिसला जायला. त्याबरोबर काव्या म्हणते, ओ व्हेरी फनी, पण काय ना सध्या असं काही सुरू नाही आहे. पार्थ म्हणतो, मग काय स्पेशल काय सुरू आहे? त्यावर काव्या सांगते, काही नाही हो, सध्या घरातल्या सगळ्यांचाच मूड अपसेट आहे. एरवी घरातल्यांचा मूड अपसेट असला किंवा कोणाला काही आवडत नसलं, बरं नसलं की नंदिनीताईच त्याची काळजी घेते. नंदिनीताई त्याच्यासाठी त्याच्या आवडीचं खायला प्यायला करून देते. पण नंदिनीताईचा मूडसुद्धा बरा नाही आहे ना, म्हणून मग मी आज हे सगळं करायचं ठरवलं, सगळ्यांसाठी काहीतरी बनवायला घेतलं आहे. आता पार्थ काव्याला मी तुम्हाला मदत करतो असं म्हणत असतो. काव्य त्याला नको नको म्हणत असते. त्यांचा छान रोमॅन्स सुरू असतो, मस्ती सुरू असते. तर हे सगळं आता रम्या बघते. रम्या जेव्हा हे सगळं बघते, रम्याची तळपायाची आग मस्तकात जाते. मग ती वसवत्त्याकडे येते आणि खोलीत रागाने ठणकन बसते. वसवत्त्या म्हणते, काय ग रम्या, काय झालं? अशी रागारागात काय आलीस? तुला कोणी काही बोललं का? पुन्हा त्या नंदिनीने काही आगाऊपणा केला का? त्याबरोबर लगेचच रम्या म्हणते, नाही गाई, त्या नंदिनीचं तोंड तर आता आपण बंद केलं आहे, पण ती काव्या सतत अगदी